सरकारने जर जनतेला दडपण्याचा प्रयत्न केला तर जनता तो कसा उलटून पाडते आणि किती प्रचंड मोठा उद्रेक होऊ शकतो हे नेपाळनं संपूर्ण जगाला दाखवून दिलंय। सोशल मीडिया ॲप्स बंद करून सरकारने जेनजीचा आवाज कसा बंद करायचा प्रयत्न केला, परंतु आंदोलन एवढ्या मोठ्या प्रमाणात उसळलं की आंदोलकांनी परराष्ट्र मंत्र्यांच्या पत्नीलाही संपवलं, संसद पेटवली, शिक्षण मंत्र्यांच्या गाडीला पेटवून दिलं, आरोग्य मंत्र्यांना हुसकावून लावलं, फायनान्स मिनिस्टरला चपला फेकून मारल्या। हे सगळं पाहून पंतप्रधान घाबरले आणि नेपाळमधून पळून गेले। नेपाळच्या तरुणांमध्ये एवढा असंतोष का झाला असावा? याचं कारण नक्कीच फक्त सोशल मीडिया बॅन नाही, तर अजून बऱ्याच गोष्टी या उद्रेकासाठी कारणीभूत आहेत। या सर्व उद्रेकाबद्दल आणि सरकारने केलेली दडपशाही आणि नेपाळमध्ये शिजलेली राजकीय खलबत याबद्दल आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत। नमस्कार, मी ऋतुजा आणि तुम्ही पाहताय डिजिटल रणसिंग। तारीख होती 8 सप्टेंबर। नेपाळमध्ये त्यांच्या सरकारने अचानक फेसबुक, इंस्टाग्राम, ट्विटर, टिकटॉक यांसारख्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर बंदी घालण्याचा निर्णय घेतला होता। यामागे अधिकृत कारण असं देण्यात आलं की सोशल मीडियामुळे हिंसा वाढतीये, खोट्या अफवा पसरवतायत आणि तरुण वर्ग चुकीच्या मार्गाला लागतोय। हे कारण तर आहेच, पण याच्या मागे दुसरीही कारणं आहेत ज्यामुळे नेपाळमध्ये सरकार विरुद्धच्या असंतोषाचा भडका उडालाय। कारण नेपाळमध्ये बेरोजगारी आधीपासूनचा मोठा प्रश्न आहे। आज देशाच्या बेरोजगारीचा दर तब्बल 11% आहे। आज परिस्थिती अशी आहे की नेपाळचा GDP जवळपास 25% परदेशातल्या कामगारांनी पाठवलेल्या पैशावर अवलंबून आहे। म्हणजेच देश चालवायला तरुणांना बाहेर देशात काम करावं लागतंय। त्यातल्या त्यात मोठी गोष्ट म्हणजे देशाच्या लोकसंख्येपैकी जवळपास 40% लोक हे 15 ते 30 वयोगटातील म्हणजे जेनझी कॅटेगरीमध्ये मोडतात। या तरुणांना नोकऱ्या नाहीत। टिकटॉकवर लाखो नेपाळी यूथ रोज व्हिडिओ बनवतात। फेसबुक आणि इंस्टाग्रामवर त्यांच्या बिझनेसच्या पेजेस आहेत। एका रिपोर्टनुसार नेपाळमध्ये इंटरनेट युजर्सपैकी जवळपास 70% लोक रोज सोशल मीडियाचा वापर करतात आणि टिकटॉकचे एकट्याचे युजर्स 2 कोटींच्या वर गेले आहेत। म्हणजेच अर्ध्याहून जास्त लोकसंख्या सोशल मीडियाचा वापर रोजगार निर्मितीसाठी करते आणि सरकारने हा प्लॅटफॉर्म तडकाफडकी बंद केलाय। एवढंच नव्हे तर नेपाळमध्ये गेल्या काही महिन्यांपासून याच समस्यांच्या विरोधात सरकारवर टीकेची झोड सुरू होती। महागाई, भ्रष्टाचार, पाणी पुरवठा, वीज यांसारख्या बेसिक समस्या लोक सोशल मीडियावर उघडपणे मांडत होते। टिकटॉक आणि फेसबुकवर सरकारवर टीका करणारे मीम्स, व्हिडिओ व्हायरल होत होते। काही विद्यार्थ्यांनी तर प्रोटेस्ट लाईव्ह स्ट्रीम केले होते। यामुळे सरकार घाबरलं होतं। त्यांना वाटलं की हा डिजिटल विरोध उद्या रस्त्यावर उतरणार, आंदोलन होणार, सरकारचं अस्तित्व धोक्यात येणार आणि म्हणूनच सरकारने अचानक निर्णय घेतला की सोशल मीडिया प्लॅटफॉर्म पूर्णपणे बॅन करायचे। अजून एक कारण याला कारणीभूत ठरलं ते म्हणजे नेपाळमधील सध्याच्या युवा आंदोलनात नेपो किड्स हा ट्रेंड सोशल मीडियावर फार मोठ्या प्रमाणात व्हायरल होतोय, ज्यात राजकीय नेत्यांची मुलं आणि मुली आपल्याकडे असणाऱ्या लक्झरियस जीवनशैलीचा दिखावा सोशल मीडियावर करत होते। हे व्हिडिओ आणि पोस्ट गरीब परिस्थितीत जगणाऱ्या सामान्य लोकांना खटकत होते, कारण नेपाळमध्ये सुमारे 25% लोक दारिद्र्य रेषेखाली आहेत। हा विरोधाभास ही या आंदोलनाला कारणीभूत ठरला आणि आंदोलन पेटलं। सुरुवातीला शांततेत मोर्चे निघाले। हजारो तरुणांनी काठमांडूच्या रस्त्यावर घोषणाबाजी केली। हामीलाई आवाज चाहिन्छ, म्हणजे आम्हाला आमचा आवाज हवा आहे। पण सरकारने लगेच कडक पावलं उचलली। पोलिसांनी लाठ्या चालवल्या, परिस्थिती हाताबाहेर गेली आणि थेट गोळीबार सुरू झाला। अधिकृत आकडेवारीनुसार किमान 25% लोक मृत्युमुखी पडले आणि 400हून अधिक लोक जखमी झाले। मात्र स्थानिक कार्यकर्त्यांच्या मते हा आकडा यावरूनही जास्त असू शकतो। नेपाळची राजकीय पार्श्वभूमीही यात मोठा मुद्दा आहे। 2008 मध्ये राजेशाही संपुष्टात आली आणि लोकशाही आली। लोकांना वाटलं होतं की आता स्थैर्य येईल, पण गेल्या 17 वर्षात 10 पेक्षा जास्त वेळा सरकार बदलली। म्हणजे इथे साधारण 2 वर्षांनी एकदा पंतप्रधान बदलत होता। सतत बदलणारी सरकार, भ्रष्टाचार, शिक्षण आणि आरोग्याकडे दुर्लक्ष, महागाई, बेरोजगारी या सगळ्यांमुळे लोकांच्या मनात प्रचंड नाराजी जमा झाली होती आणि त्यात सोशल मीडिया बॅन हा फक्त ट्रिगर पॉइंट ठरला। आंदोलनात वेगवेगळ्या पद्धती वापरल्या गेल्या।
काही तरुणांनी VPN वापरून स्टॉप सेन्सॉरशिप नेपाळ अशा मोहिमा ऑनलाईन सुरू केल्या. सरकार विरोधी व्हिडिओ एका रात्रीत व्हायरल झाले. एका तरुणीने पोस्ट केलेला व्हिडिओ, तुम्ही आमची फेसबुक घेतली पण आमचा राग कधीच घेऊ शकणार नाही, हा व्हिडिओ संपूर्ण आशियात चर्चेला गेला. दुसरीकडे रस्त्यावर लोकांनी सरकारी इमारतींवर काळे झेंडे लावले, मोठ्या संख्येने बसून आंदोलनं केली. सरकारने कितीही प्रयत्न केले तरी आंदोलनं आटोक्यात आली नाहीत. शेवटी दबावाखाली अख्ख्या मंत्रिमंडळाला राजीनामा द्यावा लागला. पंतप्रधान ओली यांच्यासह सगळे मंत्री पदावरून पायउतार झाले. ही घोषणा होताच आंदोलनकर्त्यांनी आनंद साजरा केला. कुठे मेणबत्त्या लावल्या गेल्या, कुठे फटाके फोडले गेले, पण सगळ्यांच्या मनात एकच प्रश्न होता, आता पुढे काय? नेपाळमध्ये पुढचा पंतप्रधान कोण होणार यावर आता सगळ्यांचंच लक्ष लागलं आहे. एकीकडे काँग्रेसचे नेते शेर बहादूर देउबा हे अनुभवी राजकारणी आहेत. त्यांनी याआधी अनेक वेळा पंतप्रधान पद भूषवलं आहे. त्यांचा पक्ष अजूनही मजबूत आहे, त्यामुळे त्यांची शक्यता नाकारता येणार नाही. दुसरीकडे माओवादी नेते पुष्पकमल दहाल प्रचंड यांचा गट अजूनही राजकारणात ताकदीच आहे. मात्र गेल्या काही काळापासून लोकांमध्ये त्यांच्याविषयी तीव्र नाराजी आहे. यामुळे त्यांना परत पाठिंबा मिळणं जरा कठीण आहे. पण यावेळी एक नाव प्रचंड चर्चेत येत आहे, ते म्हणजे बलेंद्र शाह. ते सध्या काठमांडूचे महापौर आहेत. तरुण, शिक्षित आणि भ्रष्टाचाराविरोधात सातत्याने आवाज उठवणारे नेते म्हणून ते प्रसिद्ध आहेत. शहरी भागातील तरुण वर्ग त्यांना प्रचंड पसंत करतो. त्यांच्या कामकाजाच्या पद्धतीत पारदर्शकता आहे आणि त्यांनी महापौर पदावर आल्यानंतर शहरात काही ठोस बदल घडवले आहेत. त्यामुळे अनेक राजकीय तज्ज्ञांचं असं म्हणणं आहे की जर लोकांनी पारंपरिक नेत्यांना नाकारलं तर बलेंद्र शाह अचानक राष्ट्रीय पातळीवर मोठं नेतृत्व म्हणून पुढे येऊ शकतात. आज नेपाळचा रस्त्यावरचा तरुण म्हणतोय, आम्हाला नेता नको, दिशा देणारा माणूस हवा आहे. इंटरनेट अजून पूर्णपणे सुरू झालेलं नाही, पण काही निर्बंध शिथिल करण्यात आलेले आहेत. तरीही लोकांमध्ये शांतता नाही. त्यांना हवी आहे खरी लोकशाही, खरं प्रतिनिधित्व आणि दीर्घकाळ टिकणारं स्थैर्य.